हे आहे माझं वाढदिवसाचं गीत आणि खूप पाऊस पडतोय बाहेर, मस्त वातावरण आहे. तुम्ही सांगितली वेळ झालेली आहे आता आणि उद्या आषाढी एकादशी आहे, तर खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. पाऊस पडतो तेव्हा वातावरण खूपच छान वाटतं. म्हणजे असं मला तर वाटतं पाऊस तर पडलाच पाहिजे, पण वातावरण खूप छान वाटतं आहे आणि पाऊस पडल्यानंतर सुद्धा वातावरण छान असणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या वर्ष चांगलं जाणार आहे, म्हणजे म्हणून झाडं लावा. मी तर छोटंसं झाड लावलं आहे गुलाबाचं, पण तुम्ही मोठी झाडं लावा आणि मी पण लावेन. हे माझं वाढदिवसाचं गीत आहे, तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर आषाढी एकादशी उद्या आहे, तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या मी व्हिडिओ बनवेन, उद्या माझी साडी पोळी असणार आहे. आषाढी एकादशी आहे तर माझं खिचडीच करते, मला ना दुसरं काही खाऊसच वाटत नाही. देवाला छोटीशी 2 फुलं काढले, कारण खूप थकायला होतं. रांगोळी ती काढायला गेले की बाहेर आपण काढले, तर आधी सगळं स्वच्छता करण्यातच थकायला होतं. देवाला नैवेद्य दाखवत नाही, तुळशीचं पान करत जाऊ शकते बघा, कारण आज एकादशी आहे आणि देवाला ते प्रिय आहे तुळस. आणि देवपूजा करून झाले. ह्याच्यामध्ये ना गाईला चपाती नेली होती आणि मेथीची भाजी जी मी बुंदे कापूनच आणते आणि नारळ ते फुलं आहेत निशिगंधाचे आणि हे दूध. दिसलं तुम्हाला हे बघा, दिसतंय फरशीवर जे दिसतंय ना ते बाहेर पण दिसेल आता. पूजेची तयारी केली, तर रांगोळी काढून घेतली सिंपल अशी. आता थोडं जरा राहिलं ते करून घेते. तर आता मी आज आषाढी एकादशी आहे, तर मी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती मला बहिणीने माझ्या दिली आहे ना, तर तिची पूजा करते, तर ते दाखवते तुम्हाला आता पूजा करताना. आणि सिंपल असं केलेलं आहे सगळं, साधी मोठीच पूजा आहे, एवढं काही मला जमत नाही एवढं. माझी पूजा, माझं राहणीमान, माझी पूजा, माझं जेवण खाणं सगळं साधं सिंपल असतं, जे रोजचं मी व्हिडिओमध्ये दाखवत नसेल, तुम्ही बघत असाल, मी साधं सिंपलच सगळ्या गोष्टी दाखवत असते. तर हा आता रांगोळीचा पीठ तुम्ही बघा, खूपच छान दिसतंय आणि हे तयारी करून ठेवलं. हे बघा माझे जे ओठ आहे ना, भांडी वगैरे ठेवते, तर तिथंच हे सगळं केलं आहे. हे बघा सुंदर अशी रांगोळी काढली, सिंपलच काढले. आणि हे पूजा अभिषेक करण्यासाठी म्हणजे दही साखर, आणि मी दही साखरच घेतलं आहे, तूप गुळ वगैरे नाही घेतलं आहे, साधीच पूजा करणार आहे आपण. आणि पूजासाठी अभिषेक करण्यासाठी ते दही साखर घेतलं आणि पाणी वगैरे. आणि नंतर पूजा करणार, जे आपण साधी पूजा करतो हळद कुंकू अक्षता लावून, ती पूजा करणार आहे. तर आता मी साडी नेसून घेते आणि इकडे पूजेची तयारी केली दाखवते तुम्हाला. आणि इकडे पूजेची तयारी केली, ताट पूजेसाठी लागते ते तयार केले. इकडे सगळं स्वच्छता करून ठेवले ओट्यावर, कारण व्हिडिओ करायचं असतं की तरच मला जमतो व्हिडिओ करायला, नंतर जमतच नाही. नमस्कार सगळ्यांना, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे पाठीमागे दिसत असेल मी पूजेची तयारी केली, हे बघा, आणि ओट्यावरच करते पूजा. तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि विठ्ठल रुक्मिणी
विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सगळ्यांना आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, तर सगळ्यांना सुखाचा आनंदाचे दिवस येऊ दे, तुम्हाला पण आणि मला पण, आणि सगळ्यांना मोठं आयुष्य लाभू देत, आयुष्यवंत होते सगळे, की सगळे सुखी राहिले पाहिजेत, जेवढे जेवढे सजीव जीव आहेत ते सगळे चांगले व्यवस्थित सुखात आनंदात जीवन जगले पाहिजेत, हीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना माझी पण. आणि आता मी पूजा करते, अभिषेक करते आणि साधी भोळीच पूजा करते, असं एवढं काही थाटमाट नाही आहे, जसं आपण रोजची देवपूजा करतो ना सेम तशीच. आणि हा माझं लुक आहे, ही खूप वर्षापूर्वीची साडी आहे, म्हणजे बहिणीने माझ्या बहिणीने तिच्या वास्तुशांतीमध्ये मला घेतली होती, तर जवळजवळ मला वाटते 14-1 वर्ष झाली असतील तेव्हाची साडी आहे, तर मी आज ती नेसते, खूप वर्षांनी तिला नेसायला काढले, अशीच होती, तिचं ब्लाऊज मला होत नव्हतं त्यामुळं. तर चला मग पूजा दाखवते. आणि ह्या हिरव्या बांगड्यांना खूप छान दिसतात, हे बघा, खूपच मस्त दिसतात. आणि हे कानातले पण छान दिसतात, हे इथेच घेतले. आता तुम्ही मला विचारणार नाही, मला माहिती आहे कोण मला कमेंट्सच करत नाही, त्यामुळे मला उत्तर द्यायचा प्रश्नच येत नाही. हे पूजेचं साहित्य आता पूजा करून घेते. तर एक छोटंसं भक्तिगीत मी बोलते, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करते, ते माझं गीत आहे, ते माझा एवढा आवाज चांगला नाही तरी पण माझं मन सांगतं म्हणून मी बोलते. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. चला तर आपण पण पंढरीची वाट चालूया, विठ्ठल रुक्मिणीची पूजा करूया. तर खूप छान आहे पूजा, साधी भोळी असली तरी छानच असते ती, देवापर्यंत म्हणजे भक्तीचा आणि भावाचाच भुकेला आहे. आता मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणते, जी इथं आहे देवालयामध्ये. सकाळ आणि खूपच छान वाटते. एकादशीचं ना खूपच वातावरण भारी असतं तसं मला तर. ही ना पटकन टेकत नाही, पण आता व्हिडिओला टेकली नशिबात, म्हणजे अशी राहतच नाही तिला, टेकायला असं काहीतरी पाठीमागे पाहिजे असतं. तर आता मी पूजा करून घेते. आता पहिलं आपण अभिषेक करायचा, तर हीच मी विड्यावरची सुपारी मांडतो ना आपण, तीच अभिषेकसाठी मांडणार आहे. गणपती म्हणून ठेवलेली आहे. तर पहिलं ओम केशवाय नमः, नाही ओम श्री गणेशाय नमः, माझ्या तोंडात नेहमी नाव असतं ना त्यामुळे माझ्या तोंडातून आलं. ओम श्री गणेशाय नमः. इथं आपण विठ्ठलाच्या चरणी पाणी वाहताना ओम केशवाय नमः माधवाय नमः बोलू शकतो. आता आपल्याला दूध हे करायचं, दूध आणि साखर आहे. तुमच्याकडे पंचामृत असतं, साखर दही साखर असलं तरी चालतं, आणि बाकीचं आपण सत्यनारायणच्या पूजेला करतो ना तसं पण चालतं पंचामृत. हे करताना पण आपल्याला बोलायचं आहे ओम श्री गणेशाय नमः, एकदाच बोलायचं श्री गणेशाचं, नंतर मग ओम माधवाय नमः ओम केशवाय बोलायचं. आता परत आपल्याला स्वच्छ करायची आहे सुपारी, आणि पाण्याने हे परत देवाचे चरण आपल्याला धुवून घ्यायचे. आता मी पुसून घेते हे. हॅलो, तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो, सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर सगळ्यांना नमस्कार. पुसून घेतले हे वस्त्राने पुसून घ्यायचं. तर माझ्याकडे एक छोटासा स्वच्छ रुमाल होता, त्याने पुसून घेतलंय. आता हे सगळं बाजूला करते. आता मी हे तुळशी म्हणजे ओतायचं पाणी, इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवते मी. ही राहतच नाही बघा, अशी राहत होती कामनामध्ये, आता काहीतरी आयडिया करते. खूप सुंदर मूर्ती आहे ना. गणपतीचं पहिलं पूजन करायचं, त्यामुळे मी इथे विडा ठेवून घेते.
आणि आता हे व्यवस्थित ठेवलेलं आहे, फुलांचा सपोर्ट केला आहे त्याला. आता गणपतीची पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि पहिलं आपल्याला पण स्वतःला लावून घ्यायचं. पंढरपूरवरचं कुंकू आणलेलं आहे. आई गेली होती ना पंढरपूरला तेव्हाच. तर खूप छान कुंकू आहे. गणपतीला दुर्वा आवडतात ना, दुर्वा आणि फूल. आणि तुळस जास्त प्रिय आहे विठ्ठलाला, श्रीकृष्णाला म्हणजे श्रीहरी विष्णूंना. आणि विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत, म्हणून त्यांना तुळस अर्पण करायची. आणि दिव्याला पण फूल लावायचं. हळदी कुंकू मी लावलेलंच आहे. आणि अक्षता, साधी होळीच पूजा केलेली आहे मी. आणि हे बोलायचं गणपतीचं जे आपण बोलतो ना सुरुवातीला, ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. घंटी वाजवायच्या, देवाजवळ घंटी वाजवायलाच पाहिजे ना, देव जागृत करायलाच पाहिजे. घंटीला पण हळदी कुंकू फूल व्हायचं. आज सकाळी तर मी पूजा केलेली आहे, देवाची करते वेळी. आणि अक्षता, ह्या धूपबत्ती याच्यामध्ये लावून ठेवते. ते मस्त वाटतं ह्याच्यामुळे, खूपच भारी वाटतं. इथं ठेवून देते. पूजा झाली, आता साखरेचा नैवेद्य दाखवते मी. दूध साखरेचा नैवेद्य दाखवते. तर तुळशीचं पान देवाला प्रिय आहे ना, त्यामुळं आता नैवेद्य दाखवून घेते. पूजा झालेली आणि नैवेद्य पण दाखवून झाला आहे माझा. तर तुम्हाला आजची आषाढी एकादशीची पूजा कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन. तर प्रयत्न तर नक्कीच करेन चांगले माझे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हां, आणि आजची पूजा कशी वाटते ते पण नक्की सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जेव्हा कॅमेरा चालू असतो ना, मला विचार पडतो आता काय बोलायचं, त्यामुळे मी करत राहते. तर तुम्ही जे कोण नवीन यूट्यूबर चॅनल चालू करायचं असेल तर नक्की त्यांनी करा. तुम्हाला मी एक दिवस असा व्हिडिओ बनवून दाखवेन की मला एकसुद्धा गोष्ट त्यातली येत नाही, एकसुद्धा गोष्ट येत नाही, तरीसुद्धा मी चॅनल चालू केला आणि आज मी 1000चा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि व्ह्यूज पण बऱ्यापैकी आहेत. तू ध्यान जरा ठेव, हो तू ध्यान जरा. चला तर पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा तुम्ही पण आणि आम्ही पण. जे तांबून दिसतंय ना, अधिक महिन्यामध्ये मला वाण म्हणून मिळालं होतं, तर त्याचा आज छान एवढा उपयोग होईल. आषाढी एकादशीचा अभिषेक विठ्ठल रुक्मिणीचा होईल हे मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. खूप छान उपयोग झाला अधिक महिन्याच्या वाणाचा. तर थँक्यू सो मच. सगळ्यांचेच आई दादांचे आणि भावाचे बहिणीचे पण आभार म्हणून त्यांनी एवढं छान वाण अधिक महिन्याचं आम्हाला दिलं.